मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. आज आपण अशा 4 जातीवर चर्चा करणार आहोत, की ज्या 4ही जाती आता सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे बिटल, त्याच्यानंतर काटेवाडी, त्याच्यानंतर शिरोही आणि नंबर 1ला जर म्हणलं तर जी शेतकऱ्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे ती म्हणजे उस्मानाबादी. तर आपण सर्वप्रथम उस्मानाबादीपासून सुरुवात करूया, की सगळ्यात भारी जात कोणती आहे 4 जातीमधून, की जी म्हणजे आपल्याला सगळ्यांना फायदेशीर आणि कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये उपलब्ध आणि चांगला नफा देणारी जात म्हणलं तर कोणती आहे? तर या 4मधून फरक बघूया आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण विषय सुरू करूया बिटलचा. तर आता बिटलचा विषय जर सुरू करायला गेलं तर बिटल सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण बिटल कोणासाठी फायद्याची आहे, कोणासाठी फायद्याची नाही, कोणाच्या बजेटची आहे समजा, कोणीला जास्त सांभाळू शकतं, कोणाला फायदेशीर आहे, याच्यावरती आपण आज म्हणजे सुरुवात तिच्यापासून करू. तर बिटल शेळी ही मूळची जर म्हणलं तर पंजाबची आहे. ही मूळची पंजाबची आहे, पण बिटल आपल्याकडे जास्त ट्रेंडमध्ये सध्या चालू आहे. पण आता ही सांभाळू शकतो कोण? ही तर जो ही शेळी फक्त फार्मवाले सांभाळू शकतात. शेतकरी, सामान्य शेतकरी या शेळीचं पालन करू शकत नाही, कारण की हिचं रेट खूप वाढलेले आहेत. आणि हिचा फक्त पैसे देणारा म्हणलं तर मेलमुळे याचे पैसे जाते. कटिंगला हा माल जास्त जात नाही, कारण की कटिंगला जर विकायचं म्हणलं तर तेवढं याचं इन्कम भेटत नाही. त्याच्यामुळं हा माल कटिंगला जात नाही. त्याच्यामुळं आणि परत याचं असं आहे की याला खर्च जास्त आहे, लसीकरण आहे, खुराक आहे. त्याच्यानंतर या जातीला ही जात जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अवांतर जाती आहेत समजा, ते आता समोर मी सांगणार आहेत. तर ही जात वातावरण शूट करत नाही, थंडीचं वातावरण जास्त जमत नाही, हिला लसीकरणाचं सर्व लक्ष द्यावं लागतं. अशा पद्धतीनं हे बिटल जातीचं लक्षणं आहेत. तर ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, माझ्या हिशोबानं सामान्य शेतकऱ्याच्या लागी ही बिटल जात नाही. त्याच्यानंतर नंबर 2ची जर म्हणलं तर शिरोही जात ही पण चांगली आहे. वर्षामध्ये 2 वेत देते, जुळे देते. त्याच्यानंतर हाईट पण चांगली राहते, वजन वाढ पण चांगली आहे. पण कटिंगला हिचे बोकड चांगले जातात. ही नंबर 2ला बरी आहे समजा. आणि याचा खर्च पण थोडा कमी आहे बिटलपेक्षा, इन्कम पण कमी आहे. आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जास्त म्हणजे चालणारी जात आहे, जास्त म्हणजे 50% चालते. आता नंबर 3ला जर म्हणलं तर काटेवाडी जात चांगली आहे. वाढीसाठी चांगली आहे, पण एक तिचं म्हणजे विषय असा आहे, तिचं धोरण असं आहे की तिला दगडीचा प्रमाण जास्त, दगडी रोग म्हणजे जो कासेला होतो, तिची काशीची बिमारी जास्त असल्यामुळं त्या शेळीचं दुधाचं प्रमाण जास्त आहे. पिल्लं पण जुळे देण्याचं प्रमाण आहे तिचं. पण जास्त करून ती काशीच्या बिमारीला जास्त करून जास्त लवकर बिमार पडते, बळी पडते. बाकी विषय तिचा बोकड म्हणजे पिल्लं देण्याचं चांगलं आहे. चाऱ्याचं नियोजन, चारा आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच चालते ती. तर अशापैकी ही 3 नंबरची आहे. आता लास्ट राहिली तर आपली उस्मानाबादी. उस्मानाबादी शेळी म्हणजे अशी आहे की ही मूळची महाराष्ट्रामधली आहे. उस्मानाबादी शेळी ही कितीही सर्वसामान्य शेतकरी असला, गरीब असला, तरी पण तो एका शेळीपासून शेळीपालन सुरू करू शकतो. त्याला कुठलाही खर्च नाही त्या शेळीपालनाला. तुम्ही एका शेळीपासून जरी सुरू केलं तरी त्याला 5 ते 10 हजार रुपयापर्यंत तो एक शेळी पाट घेऊन त्यापासून चांगल्यापैकी शेळीपालन सुरू करू शकतो.
राहिला विषय वातावरणाचा, वातावरण कुठलंही असो, थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, कुठलंही वातावरण असलं तरी या शेळीला शूट होतं. कारण की मूळची आहे या वातावरणामध्ये, हिला सगळं वातावरण शूट झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही वातावरणात हिला कुठलीही भीती नाही. त्याच्यानंतर खर्च कमी लागणार आहे. चाऱ्याचं नियोजन ही फक्त तुमच्या कोरड्या चाऱ्यावर पण शेळीपालन होणारी ही जात आहे. नुसतं कोरडा चारा जरी असला, सुका चारा तुमच्याकडं, तरी पण त्याच्यावर ॲडजस्ट होणारी एकमेव म्हणजे ही उस्मानाबादी शेळी. त्याच्यानंतर वजन वाढ थोडी कमी आहे, वजन कमी देते, पण कटिंगला जास्त जाते. कटिंगला बोकड जातात जास्त आणि मोजमापावर जात नाही. डायरेक्ट अशीच जसं आहे तसं अंदाजे देऊन टाकतात. मोजून मापून द्यायचं काम नाही. परत कुठं न्या, कुठं उभं करा, कुठं चारायला सोडा, हे असे काही टाका, भुसकट टाका, तरी पण खायला तयार. खर्च कमी. कितीही गरीब व्यक्ती असला, कितीही गरीब शेतकरी असला, आणि शेतकऱ्याच्या लागी शेळी म्हणलं तर हीच उस्मानाबादी. सध्या महाराष्ट्रामध्ये 90% जर शेळी म्हणलं तर उस्मानाबादी शेतकऱ्यांकडेच फक्त आहे. जे गोठ्यावाले आहेत त्यांच्याकडे काटेवाडी आहे. समजा जे शेडवाले आहेत, समजा प्रॉपर बंदिस्त शेळी पालन करतात, त्यांच्याकडं बिटल आहे, काटेवाडी आहे, शिरोई, सोजेत आहे, बाकीच्या जाती त्यांच्याकडे आहे. पण जो शेतकरी आहे, सर्वसामान्य शेतकरी, त्यांच्याकडं आज पण फक्त आणि फक्त उस्मानाबादी शेळ्या जास्त प्रमाणात दिसायला भेटतील तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये फक्त उस्मानाबाद शेळी तुम्हाला दिसणार. कारण की उस्मानाबाद शेळी ही फिरून खाणारी जात आहे. शेतामध्ये कुठं बांधावरती जरी बांधली तुम्ही, एका कुपाटीला, एका झाडाला जरी बांधली, बोरीच्या झाडाला, तर ती तिचं पोट भरू शकते. बांधावरती बांधली तरी तिचं पोट भरू शकते. तिला असं नाही की हाच नियोजनला. परत लसीकरणाचा विषय नाही. तुम्ही लसीकरण करा, अगर नका करू, काही बिमार पडणार नाही, काहीच नाही. अशा 4 जातीमधून जर म्हणलं तर नंबर 1ला म्हणलं तर आपली फक्त उस्मानाबादी शेळी अशी आहे की तिला कुठलीही बिमारी नाही, कुठलाही विषच नाही. अशी शेळ्या जर म्हणलं तर फक्त आपल्या नंबर 1 जर म्हणलं तर उस्मानाबादी आहे. कारण की आपण याच्यावरती 5 वर्षापासून शेळी पालन करतोय, त्याच्यामुळे आपल्याला अनुभव आहे. बाकी गोष्टी अशा आहे, आता सध्या सांगायचं म्हणजे हे शेळीत खर्च जास्त आहे, ही शेळी परवडते, फक्त अफवा आहे, बाकी दुसरं काहीही नाही. खरं सत्य कोणालाच माहीत नाही, कोणत्याच शेतकऱ्याला, शेळी पालकाला माहीत नाही खरं सत्य काय आहे शेळी पालनामधलं. तर आणि ज्याला माहिती आहे तो बाकी ब्रीड कर जातच नाही, तो फक्त आपली उस्मानाबादी संभवतो, विषयच करत नाही दुसऱ्याचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जी आपली मूळची जात आहे तीच चांगली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.